Hello everyone, I am Dr. Sandeep Gaute. I welcome you all to my YouTube channel English Guru for All. Dear students, in this video I'll explain the lesson Big Data, Big Insights. This is from 12th standard of Maharashtra State Board. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ सेशनमध्ये मी अतिशय महत्त्वाचा लेसन डिस्कस करणार आहे आणि टायटल आहे बिग डेटा बिग इन्साइट्स आणि हा इयत्ता 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये प्रिस्क्राइब केलेला आहे आणि दिस इज 1.4. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण थोडं टायटल याचं बघूया. असं टायटल का दिलं असेल जेणेकरून आपल्याला याचा फायदा काय होईल, एक यात आयडिया येईल आपल्याला की या लेसनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे. तर टायटल काय आहे बघा, बिग डेटा बिग इन्साइट्स. तर सगळ्यात अगोदर आपण ही बिग डेटा जी टर्म आहे, बिग डेटा म्हणजे काय, लार्ज डेटा. बिग डेटा मीन्स व्हॉट, लार्ज डेटा. ॲक्च्युली दिस इज नथिंग बट अ टर्म, एक टर्म आहे बिग डेटा. याचा मिनिंग काय होतो, लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा ऑर इन्फॉर्मेशन. बिग डेटा ही एक टेक्निकल टर्म आहे, त्याचा मिनिंग काय होतो, लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा ऑर इन्फॉर्मेशन. आणि जर बिग डेटा असेल, लार्ज डेटा असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल तर त्यातनं वेगवेगळ्या इन्साइट्स कुठल्या पद्धतीनं मिळू शकतात ते या पर्टिक्युलर लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्साइट, एखाद्या गोष्टीचे ज्ञान होणे ज्याला म्हणतो आपण. तर मग असा कुठला डेटा आहे, टेक्निकल टर्म आहे. याचा अर्थ या लेसनमध्ये आपल्याला काही टेक्निकल गोष्टी डिस्कस करायच्या आहेत अँड दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यांना जनरल नॉलेज तर मिळणार आहेच, पण त्याचबरोबर ही जी टर्म आहे बिग डेटा कशाला म्हणतात आणि त्यातनं कुठल्या इन्साइट्स मिळू शकतात, म्हणजेच काय, द पॉवर ऑर ॲक्ट ऑफ सीइंग इन टू अ सिच्युएशन. एक प्रकारचं तुम्हाला त्यातनं माहिती मिळू शकते, इन्साइट्स मिळू शकतात. तर आपण बघूया बिग डेटा बिग इन्साइट्स. त्या अगोदर इथे काय दिलेलं आहे बघा, आईस ब्रेकर्समध्ये काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण बघूया काय दिलं आहे. तर व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग गिवन हिअर, गिव्ह फर्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. गिव्ह बिझनेस सजेशन्स टू द रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्री ऑर कंपनी फॉर द फॉलोइंग सिच्युएशन, वन इज डन फॉर यू. इथे काय दिलं आहे, इंडस्ट्री किंवा कंपनीसाठी दिलेलं आहे आणि इथे सजेशन्स द्यायचे आहेत आपल्याला, बिझनेस सजेशन्स. बिझनेस वाढवण्यासाठी असेल किंवा वेगळ्या पद्धतीने. तर आपण बघूया, एक करून दिलेलं इथे बघा. यू हॅव रिसिव्ड डेटा दॅट many passengers prefer morning flights between 7 AM and 9 AM from Mumbai to Delhi. म्हणजेच काय, 7 ते 9च्या दरम्यान सकाळी खूप पॅसेंजर्स काय करतात, बऱ्याच वेळेस फ्लाईट प्रिफर करतात मॉर्निंगमध्ये. सजेशन काय दिली ते, इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाइट्स बिटवीन 7 AM to 9 AM. याचा अर्थ बिझनेस काय होईल, वाढेल. सो दिस इज द सजेशन. नाव इन द सेम वे सर्टेन पॉईंट्स आर गिवन. इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत की त्याच्या आपल्याला सजेशन्स द्यायचे आहेत. तर काय आपण बघूयात कुठले कुठले इथे पॉईंट्स दिलेले आहेत. आता इथे फर्स्ट काय दिलेलं आहे बघूया आपण. फर्स्ट तर करून दाखवलं आहे आपण, बी म्हणतोय मी याला, फर्स्ट याला म्हणूया कारण आपल्याला सॉल्व करायचं आहे. मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर UPSC और अँड MPSC एक्झाम्स. तर काय दिलं जाईल इथे, इन्क्रीज स्टडी सेंटर्स फॉर UPSC अँड MPSC एक्झामिनेशन्स. यामधनं बिझनेस देखील होऊ शकतो. आपल्याला बिझनेस आयडियाज इथे विचारलेल्या आहेत. त्यानंतर बघा काय दिलंय, मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. कमला नेहरू पार्कला वॉक केला जातात मॉर्निंगला. मग यामध्ये ओपन द गेट्स अर्लियर, कीप सिक्युरिटी, ह्या झाल्या गोष्टी. पण महत्त्वाचं, कीप सम अमाऊंट ऑफ एंट्री. एंट्री करण्यासाठी एक मिनिमम अमाऊंट इथं ठेवावं, ज्या पद्धतीने बिझनेस होऊ शकतो. नंतर आहे मेनी पीपल बाय क्लोथ्स फ्रॉम miracle.com अँड ऑनलाईन शॉपिंग साईट, इन्क्रीज अ व्हरायटी ऑफ ब्रँड्स. हे सजेशन्स आहेत फक्त, आणखीन तुमच्या सजेशन्स या वेगळ्या असू शकतात. आणि लास्ट बघा काय दिलं आहे, द व्ह्युअरशिप ऑन टेलिव्हिजन इज मोर बिटवीन 8 PM अँड 10 PM मध्ये मॅक्सिमम व्ह्युअर्स असतात. आणि त्यामध्ये काय करता येऊ शकतं, मग डिस्प्ले मॅक्सिमम ॲडव्हर्टाइजमेंट्स. म्हणजे मॅक्सिमम म्हणजे काय, ज्या महत्त्वाच्या आहेत, सोशली महत्त्वाच्या आहेत. ॲट द सेम टाईम बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनं म्हटलं तर इथे ॲडव्हर्टाइजमेंटची संख्या थोडी वाढवता येऊ शकते. सो ऑल दीज आर द सजेशन्स, बिझनेस सजेशन्स आपण इथे दिलेले आहेत. दिस इज. आता याचा फायदा एक लक्षात घ्या, इथे काय दिलेले आहेत, काही आपल्याला ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत. क्वेश्चन म्हणजे ऑब्झर्वेशन आणि त्यानुसार आपण सजेशन द्यायचे, बिझनेस सजेशन. याचा अर्थ आपलं जे टायटल आहे बिग डेटा बिग इन्साइट्स, याचा अर्थ काय होऊ शकतो, जी लार्ज इन्फॉर्मेशन आहे त्याचा उपयोग बिझनेसमध्ये होऊ शकतो का, किंवा बाकी आपल्याला एक्सपांड करण्यासाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं करता येऊ शकतो का, हे आपल्याला आता यामध्ये बघायचं आहे. दिस इज द गेस. सो
दिस इज यू कॅन से ॲटलिस्ट यू कॅन गेस या रिलेटेड काहीतरी आहे रिलेटेड टू बिझनेस ऑल्सो. नाव व्हॉट इज द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी व्हॉट इज गिवन अंडर आईस ब्रेकर्स. पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, कॅन यू नेम अ फ्यू. आता इथे काय दिलं आहे, सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, जे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. सोर्सेस काय दिले बघा, तर त्यामध्ये पहिलं फेसबुक दिलं आहे. आता इथे इंटरनेट आपण घेऊ शकतो. व्हॉट कॅन बी देअर, इंटरनेट इज देअर, म्हणजे इंटरनेट त्यापैकी एक होऊ शकतं. बेटर टू टाईप, टाईपच केलेलं परवडेल. तर आपल्याला इथे जे दिसत आहेत सगळे सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन मी टाईप केलेले आहेत बघा. इथे फेसबुक दिलं आहे, दुसरा इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आहे, बुक्स आहेत, न्यूजपेपर्स आहेत. हे वेगवेगळे सोर्सेस आहेत इन्फॉर्मेशनचे, ज्यातनं आपल्याला काय मिळते तर माहिती मिळते. तर याचा आपण बघूया. आता डिजिटायझेशन झालेलं आहे बऱ्यापैकी वर्ल्डमध्ये. व्हॉट इज देअर, डिजिटायझेशन. आणि डिजिटायझेशनमुळे खूप मोठा डेटा क्रिएट होतो, ज्याला आपण बिग डेटा असं म्हणतो. तर बघूया यामध्ये काय दिलेलं आहे या पर्टिक्युलर आर्टिकलमध्ये. व्हॉट इज गिवन देअर, बिग डेटा, बिग इन्साइट्स. तर सुरुवातीला इथे काय दिलं आहे आपल्याला समजून घ्यायचं, सिम्पल आहे. इथे अंडरलाईन मिनिंग वगैरे हा प्रकार नाही आहे. हा टेक्निकल असा लेसन असल्यामुळं आर्टिकल आहे, त्यामुळे यातनं आपल्याला टेक्निकल नॉलेज मिळणार आहे. ते सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. बिग डेटा, बिग इन्साइट्स, बिग डेटा, बिग इन्साइट्स. सो व्हॉट इज बिग डेटा, तर आपण सुरुवातीला कुठली कॉन्सेप्ट समजून घेऊया. बिग डेटा कशाला म्हणायचं, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिग डेटा. मी तसं तुम्हाला सांगितलेलं आहे, पण इन डिटेल आपल्याला सुरुवातीला इथे समजून घ्यायचं आहे. देअर इज अ रिव्होल्युशन. तर हे बिग डेटा म्हणजे काय, लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा ऑर इन्फॉर्मेशन. त्याचा फायदा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान घेण्यासाठी, त्याचा ॲनालिसिसचा फायदा काय होऊ शकतो या लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे. There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuits. Pursuits म्हणजे काय, what is the meaning of pursuits? That is nothing but एखादी गोष्ट मिळवण्याची धडपड ज्याला म्हणतो आपण. सायंटिफिक पर्स्यूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्रीज. आता इथे काय दिलं आहे सुरुवातीला, रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल. लोकांच्या सगळ्यांच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये फार मोठं काय झालेलं आहे, क्रांती झालेली आहे. आपल्या फूड हॅबिट्स बदललेल्या आहेत. हेल्थ केअर पॉलिसीज म्हणजेच हेल्थ केअर रिलेटेड गोष्टी देखील बऱ्याचशा बदललेल्या आहेत. त्यानंतर ट्रॅव्हलिंगचं वेगवेगळ्या पद्धतीनं झालेलं आहे. त्याचं कारण आहे की सायंटिफिक ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांचा परिणाम आपल्या याच्यावरती झालेला आहे. आणि कुठलीही गोष्ट जर तुम्ही इथे घेतली तर त्यामुळे आपलं जीवन हे 360 डिग्रीजमध्ये बदललेलं आहे. यू कॅन टेक द बेस्ट एक्झाम्पल. आत्ता मी जो तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय, आय एम युझिंग व्हॉट, टेक्नॉलॉजी फॉर दिस वन. म्हणजे अगोदर जर तुम्ही पास्टमध्ये बघितलं तर कसं होतं, क्लासमध्ये जायचं, टीचिंग करायचं. आता देखील आहे, पण दीज आर द ॲडिशनल थिंग्स वी कॅन यूज. तर याचा फायदा काय होऊ शकतो आपल्याला 360 मध्ये, म्हणजे काय, हा व्हिडिओ कुठलाही विद्यार्थी कधी बघू शकतो. यावरनं लक्षात घ्यायचं आहे की जीवनामध्ये क्रांती कुठल्या पद्धतीनं आलेली आहे. द मासिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. म्हणजे इथे काय, द मासिव्ह डेटा अवेलेबल विथ अस, जो मासिव्ह डेटा, ह्यूज असा डेटा आहे, ह्यूज असा डेटा, tremendous data is there and that can be used for what, various purposes. आणि अतिशय it what is given there, with us can really work wonders. म्हणजे याचं खूप आश्चर्य होईल अशा गोष्टी करण्यासाठी याचा उपयोग करता येऊ शकतो. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स वेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप, विजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन पर्चेसेस और वॉच व्हिडिओज. बघा प्रश्न विचारलाय आता रीडर्सला. काय प्रश्न विचारलाय, व्हॉट इज गिवन, व्हॉट इज द क्वेश्चन. आपण एखादी इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप असेल किंवा एखादी वेबसाईट असेल, ऑनलाईन पर्चेसेस असेल किंवा एखादा आपण व्हिडिओ बघतोय, यातनं काय होतं बघा. सो व्हॉट हॅपन्स, इथे दिलेलं आहे बघा, क्वेश्चन मार्क मी दिलाय. यस, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. म्हणजे जे काय आपण ऑनलाईन गोष्टी करतो, व्हॉट्सअप असू द्या, फोन असू द्या, वेबसाईट असू द्या, इंटरनेट असू द्या, कुठल्याही सोशल मीडिया घ्या किंवा कुठल्याही वेबसाईट्स घ्या, इंटरनेटवरती आपण जेवढं बघतो काय असेल, याचा फायदा काय होतो, याचा एक डेटा क्रिएट होतो. डेटा, ऑनलाईन डेटा इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड, आणि त्याचं ऑब्झर्वेशन देखील केलं जातं आणि त्याचं ॲनालिसिस केलं जातं. या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. recording the data, monitoring the data and analyzing the data.
म्हणजे बघा काय होऊ शकतं. म्हणजे आत्ता तुम्ही एखादा समजा फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअपवर ते आपण मेसेजेस एकमेकांना पाठवतो, याचं सर्व्हरला कुठे ना कुठे रेकॉर्ड असतं, आपण जे बोलतो याचे रेकॉर्ड असतं. सांगण्याचा उद्देश काय, या सगळ्या गोष्टींमधनं एक ह्यूज डेटा हा जनरेट होत असतो, तयार होत असतो. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. लेट मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. आणि हा डेटा किती मोठा असू शकतो याचं एक्झाम्पल इथे काय दिलेलं आहे, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. आपण बघूया काय एक्झाम्पल आहे. व्हॉट इज देअर. ओके, नाउ big data. Big data can be petabytes or hexabytes of the data consisting of billions or to trillions of records of millions of people, all from different sources. For example, web. For example, web, sales, customer contact centers, social media, mobile data and so on. म्हणजे हा डेटा इतका मोठा असू शकतो की आता पेटाबाइट्स आणि एक्झाबाइट्स हे इथं जे दिलेलं आहे युनिट्स आहेत ते इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन. म्हणजे इथे या पद्धतीनं त्याचं काय होऊ शकतं, जनरेट फार मोठा डेटा होतो. आणि तो कशाच्या माध्यमातून होतो, वेब्स असतील, वेबसाईट्स असतील, सेल्स असेल, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर असेल, सोशल मीडिया असेल, मोबाईल डेटा असेल, यामधनं हा बिग डेटा जनरेट होत असतो. मग विचार करा ना, आपण एखादा फॉर्म भरत असतो त्यावेळेस आपल्याला फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबर विचारला जातो, मेल आय डी विचारला जातो. मग तो डेटा बघा, अनेक लोकांनी जर तो फॉर्म भरला असेल, किती डेटा जनरेट होत असेल. आणि याचा फायदा हा बिझनेसमध्ये कसा होऊ शकतो आणि कुठे कुठे कुठल्या पद्धतीनं होऊ शकतो आणि जनरेट कसा होतो हे आपल्याला इथे बघायचं आहे. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. आता इथे बघा काय दिलंय, हे महत्त्वाचं आहे. आणि हा जो डेटा आहे हा इंडस्ट्रीज आणि कंपनीजला फार मोठ्या प्रमाणावर ते कामी पडतो. कशासाठी, इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम, व्हेरिएशन, वेगवेगळ्या पद्धतीनं डेटा, वेलॉसिटी, वेरॅसिटी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेरॅसिटी, ॲक्युरेसी असते. आणि व्हॅल्यू खूप महत्त्वाचा ठरतो. याचं कारण आपल्याला बघायचं आहे. सगळ्यांनी समजून घ्या की बिग डेटा हा कसा जनरेट होतोय, कशाच्या माध्यमातून जनरेट होतोय. बघा आता इथेच घ्या ना, यूट्यूब आपण जेव्हा बघतो, जेव्हा यूट्यूबवर ते व्हिडिओज बघतो तेव्हा आपलं लॉग इन महत्त्वाचं असतं. म्हणजे लॉग इन केव्हा, आपल्याला काही जर कमेंट करायची असेल, विचारायचं असेल, लॉग इन केलेलं असतं. जसं आपण लॉग इन करतो तसं आपला लॉग इन केल्याचं डिटेल सगळे त्या सर्व्हरला जात असतं. इन द सेम मॅनर सो डेटा कॅन बी जनरेटेड. तर इथे आता खाली काय दिलेलं आहे बघा, the data available to the industries, already I read this one. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. आता या बिग डेटाचा फायदा कुठे होतो, कशासाठी. हा बिग डेटा खूप मोठा असतो, ह्यूज, ट्रिमेंडस, मासिव. आता याचा कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीजमुळं काय झालं, त्यामध्ये AI देखील घेऊ शकतो आपण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थोडी नवीन टर्म आहे तुमच्यासाठी. ऑटोमॅटिक सगळं ॲनालिटिक्स होतं. बघा आपण क्रिकेट जेव्हा बघतो, बघा क्रिकेट बघताना आपल्याला सगळं बारग्राफमध्ये किंवा आपल्याला काय दिसतं, सगळा डेटा दिसतो. कुठल्याही ओव्हरला किती रन काढले, कुणी किती 6 मारले, कुणी किती 4 मारले, आणि हा डेटामध्ये फ्लॅश होत असतो. बघा फ्लॅश. आणि हा डेटा जो आहे ना, हे कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीची सगळ्या मदतीनं होतो. या अगोदर असं होत नव्हतं, सगळ्या गोष्टी मॅन्युअली होत्या. आता सगळं काय झालं आहे, ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी झाल्या. म्हणून हा जो बिग डेटा जनरेट होतो याचं ॲनालिसिस करून वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्साइट्स, वेगवेगळं आपल्याला ज्ञान मिळू शकतं आणि यातनंच बिझनेस ग्रो करता येऊ शकतो. बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस. व्हॉट इज बिग डेटा? बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग लार्ज अँड व्हॅरिड डेटा सेट्स ऑर बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज हिडन पॅटर्न्स, unknown correlations, market trends and customer preferences. बघा म्हणजे यातनं काय काय होऊ शकतं. बघा तुम्ही काय सर्च केलं, कधी बघा आपण इंटरनेटवर काय सर्च करतो तशाच आपल्याला भविष्यामध्ये सजेशन्स येत असतात. त्या सजेशन्स म्हणजे कशामुळे येत असतात, आपण जे याचा बिग डेटा जो जनरेट झालेला असतो, आपल्या लॉग इनमधनं मॅक्सिमम काय सर्च केलं आहे आणि आपण काय सर्चमध्ये टाकतोय तशा पद्धतीनं आपल्याला काय दिलेलं असतं,
काहीही घ्या, मग तुम्ही कुठलं प्रॉडक्ट असेल, कुठलं वेबसाईट असेल, कुठल्या पद्धतीचं एज्युकेशनचे व्हिडिओज असतील, इट मे बी एनिथिंग. तर याचा महत्त्वाचं हिडन पॅटर्न, अननोन को रिलेशन्स, मार्केट ट्रेंड काय, कस्टमरचा प्रिफरन्स काय, यानंतर कुठल्या पद्धतीनं कुठल्या वेळेला मॅक्सिमम लोक ऑनलाईन असतात, हे सगळं यातनं लक्षात येऊ शकतं. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज, दे कॅन हॅव इनन्युमरेबल ॲडव्हान्टेजेस सिन्स ऑल द इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रीप द मॅक्सिमम बेनिफिट फ्रॉम इट. आता रीपचा मिनिंग काय होतो? कॅन गॅदर द मॅक्सिमम बेनिफिट फ्रॉम इट. आता यामध्ये आता बघा, अगोदर कसं होतं, आपल्याला कपडे घ्यायचे असतील, काही साहित्य घ्यायचं असेल, दुकानात जावं लागायचं, दुकानात जायचं, बघायचं, मग विकत घ्यायचं. आता कसं आहे, ऑनलाईन घरी बसून देखील तुम्ही काही बोलू शकता. एव्हरीथिंग इज देअर. म्हणजे खाण्याच्या पदार्थांपासनं कपडे असतील, शूज असतील, इलेक्ट्रॉनिक्स असेल, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठनं येऊ शकतं. याचा अर्थ, आणि या सगळ्या गोष्टींचं बघा चेंजेस कसे झालेले आहेत बिग डेटामुळं. बिग डेटा आणि यामुळे काय होतं आहे, याचा मॅक्सिमम बेनिफिट गॅदर कोण करत आहे, कोण घेत आहे, तर इंडस्ट्रीज. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. आणि बऱ्याचशा इंडस्ट्रीज काय करतात, टार्गेट करतात कस्टमर्स, यातनं बिग डेटामधनं ॲनालिसिस करतात आणि याचा फायदा होतो. इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट, बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. बघा, डेटा किती मोठा आहे याला महत्त्व नाही, तर कशाला महत्त्व आहे, तर जो डेटा आहे त्याचा उपयोग करून ऑर्गनायझेशन्स असतील, कंपनीज असतील, इंडस्ट्रीज असतील, त्याच्यावर ते काय ॲक्शन घेतात हे फार महत्त्वाचं आहे. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. हा फार महत्त्वाचा लेसन आहे. बघा, यातनं आपल्याला लक्षात येऊ शकतं, म्हणजे कुठेही आपण आपला मोबाईल, बऱ्याचसे आपल्याला बघा ॲड येत असतात आपल्या मोबाईलवर, ते नंबरवर, ते आपण विचार करतो हा नंबर तर मी कुठे दिलेला नाही आहे. आता लोकांनी स्टार्ट केलं आहे बघा, तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जरी गेलात ना, तिथे तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर वगैरे केला जातो. हॉटेलमध्ये देखील तसं केलं जातं आणि काय म्हणतात की फीडबॅकसाठी आहे. नंतर काय असतं, कुठल्याही त्यांच्या ऑफर्स आल्या, दे आर सेंडिंग यू व्हॉट, द मेसेजेस. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव आत्ता आपण बिग डेटा म्हणजे काय हे समजून घेतलंय. आता आपण युसेस ऑफ बिग डेटा, बिग डेटाचे युसेजेस आपण बघूया. व्हॉट आर द डिफरंट युसेजेस. नाव व्हॉट इज द फर्स्ट युसेज, व्हॉट इज द फर्स्ट युसेज, द मोस्ट इम्पॉर्टंट वन. नंबर वन इज लोकेशन ट्रॅकिंग. लोकेशन ट्रॅकिंग यामधनं होऊ शकतं. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. Your GPS and Google Maps make use of big data with geographic positioning and radio frequency identification sensors. We get the real-time data about traffic congestion, म्हणजे crowdy ज्याला म्हणतो आपण, on a particular route. Information if the route is closed or if it is a one-way route. Understanding accident-prone areas, etc. म्हणजे बघा, आपण जो बिग डेटा आहे, आपण GPS स्टार्ट करतो गुगल मॅप्सवरनं. बघा, आता आपण एक्झाम्पल घ्यायचं, जर आपण ओला, उबेर असेल किंवा ऑटो असतील, त्यावर ते GPS ट्रॅकिंग लावलेलं असतं बघा. ते सेन्सर काम करतं, जिथे जायचं आहे सगळा रूट तुम्हाला दाखव. म्हणजे पहिलं आता कुणाला विचारायचं काम नाही, तुम्ही डायरेक्ट रूट लावू शकता आणि जाऊ शकता. याच्यामुळे कशामुळे होतं हे, GPS मुळे तुमचं जिओग्राफिक पोझिशन काय आहे, तुम्ही कुठे आहात, तुमचं लोकेशन तिथनं दिसतं आणि तिथनं तुम्हाला सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय होऊ शकतात. आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स असतात. मग ट्रॅफिक असेल, कुठे क्राऊड आहे, कुठे वन वे आहे, कुठे ब्रिज आहे, हे सगळं एक्झॅक्ट लोकेशन ट्रॅकिंग होतं. आता हे एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहे बघा, बऱ्याच वेळेस आपण करतो, लोकेशन सेंड करतो एखाद्याला. लोकेशन ॲड्रेसपेक्षा काय सेंड करतो आहोत आपण, लोकेशन सहित तिथं ॲड्रेस जातो आणि तो व्यक्ती त्या ठिकाणावर ते पोचतो. आणि हे कशामुळे शक्य आहे, दिस इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ व्हॉट, बिग डेटा. नाव यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. मग यामुळे काय होऊ शकतं, आपण प्लॅन करू शकतो, जसा रूट आहे
ट्रान्सपोर्टेशन कुठल्या पद्धतीने गेलं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स म्हणजे मालाचं ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं आहे, कुठल्या वेळेला करायचं आहे, कारण सगळ्या गोष्टी बिग डेटामधनं ॲनालिसिस झालेलं असतं. इफ यू ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट, यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. आता बघा, म्हणजे आपण बऱ्याच वेळेस समजा तुम्ही एखाद्या ऑनलाईन वेबसाईट, एक्झाम्पल देतो, ॲमेझॉन असेल किंवा वेगळ्या कुठल्या वेबसाईट्स असतील त्यावरनं तुम्ही काही ऑर्डर केलं, फ्लिपकार्ट असेल, तर तुमची ऑर्डर प्लेस झाल्यापासून पॅकिंग झालं आहे का, कुठपर्यंत पोहोचलं आहे, कुठपर्यंत शिपिंग आली आहे, हे सगळं तुम्ही ट्रॅक करू शकता आणि कुठल्या वेळेला तुमच्यापर्यंत ते पोहोचणार आहे हे देखील लक्षात येतं. अँड दिस इज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ बिग डेटा. हे सगळं बिग डेटा ॲनालिटिक्समुळंच पॉसिबल आहे. दिस इज पॉसिबल. आणि ॲनालिसिस करून तयार केलेले सगळे प्लॅन्स असतात. सो दिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक्स कंपनीज टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. आणि याचा फायदा काय होतो, कमीत कमी रिस्क असते ट्रान्सपोर्टमध्ये आणि एक्झॅक्ट कळतं तुम्हाला, परत त्याचं फॉलोअप घ्यायचं काम नाही, त्याच दिवशी त्या वेळेला तुमच्याकडे तुमचं जे काय तुम्ही ऑर्डर प्लेस केली असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतं. तर हे काय घेतलं आहे आपण आता, काय बघितलं आहे, लोकेशन ट्रॅकिंग. आणि लोकेशन ट्रॅकिंगमुळे बिग डेटाचा फायदा त्यामध्ये होतो. आणि लोकेशन ट्रॅक झाल्यामुळं कुठले फायदे होतात इंडस्ट्रीजमध्ये आणि बिझनेसमध्ये. अँड ऑल्सो देर आर सो मेनी चेंजेस इन युअर पर्सनल लाईफ. आपल्या पर्सनल लाईफमध्ये देखील याचा फायदा होतो. नाव सेकंड यूज ऑफ बिग डेटा. आता सेकंड यूज काय दिलं आहे बघा इथे. व्हॉट इज द सेकंड यूज? अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स म्हणजे वातावरण, ज्याला म्हणतो वातावरण म्हणजे हवामान. हवामानाचं पॅटर्न देखील आपल्याला कसं लक्षात येऊ शकतं बघा. हवामान खाते, पाऊस येत असेल, स्टॉर्म येत असेल, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत असतात. देर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेट अप ऑल अराउंड द ग्लोब. काय केलेले आहेत, वेदर सेन्सर्स असतील, सॅटेलाइट्स असतील, उपग्रह सगळीकडे आहेत. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बिंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि एक डेटा त्यातनं जनरेट होत असतो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. आणि यातनं वेदर कसं असू शकतं, वातावरण, हवामान कसं असू शकतं, याचा एक अंदाज बांधता येतो आणि तो अंदाज लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो. आणि याचा फायदा होतो, पाऊस येईल का, कुठल्या दिवशी वातावरण कसं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातनं लक्षात येतात. आता तुम्ही म्हणाल मी रेनिंगचं तुम्हाला एक्झाम्पल दिले, म्हणजे 1-2 दिवस अगोदर जसं सांगितलं जातं की देअर विल बी मॉन्सून, देअर विल बी रेनिंग. मग याचा अर्थ काय, या बिग डेटाचा फायदा किती होतो. सो यू कॅन अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ दिस वन. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ impending and natural calamities like floods, earthquakes, tsunami etc. necessary preparations to combat म्हणजे त्याच्या विरुद्धचं वार ज्याला म्हणतो आपण, combat them can be made well in advance. We can study global warming, predict availability of natural resources like water. मग काय होऊ शकतं, म्हणजे अबाउट टू हॅपन, इम्पेंडिंग म्हणजे काय घडणार, काय घडू शकतं. मग फ्लड येणार आहे का, म्हणजे महापूर येणार आहे का, अर्थक्वेक म्हणजे काय, आपण भूकंप येणार आहे का, सुनामी येणार आहे का, याचे सगळ्या गोष्टी या डेटामधनं बघा. डेटा हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे, म्हणजे तुमचे मोबाईल नंबर आणि तुमचे फॉर एक्झाम्पल ईमेल ॲड्रेसेस फक्त जमा करणे म्हणजे बिग डेटा नाही. बिग डेटा याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता या बिग डेटाचं ॲनालिसिस जसं झालं आहे की डेटा सेन्सर्स, कुठले वेदर सेन्सर्स आणि सॅटेलाइट्समधनं जो डेटा येतो त्याच्यावर ते फोरकास्टिंग, त्याचं ॲनालिसिस करून काय केलं जातं, आपल्यापर्यंत त्याची माहिती पोहोचवली जाते, फोरकास्टिंग. मग यातनं काय होऊ शकतं, वी कॅन टेक नेसेसरी प्रिकॉशन्स. मग ग्लोबल वॉर्मिंग कशा पद्धतीनं वाढतंय, वाढण्याची लेवल कशी कमी जास्त होते, हे सगळं यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकतं. अँड ऑल दीज आर द युसेस ऑफ बिग डेटा. त्यामुळे सगळ्यांनी बिग डेटा ही कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, कसा जनरेट होतोय. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हेच बघा, एक एक्झाम्पल समोर आहे, एज्युकेशन दिलं त्यावेळेस मी सांगतो ते एक्झाम्पल्स डे टू डे लाईफमधले. नेक्स्ट वन इज हेल्थ केअर इंडस्ट्री. आता हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये याचा फायदा कसा होतो. हेल्थ केअर इंडस्ट्री टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस.
आपल्याला माहिती आहे की लोक कसे झालेले आहेत, सगळेच आपण हेल्थ कॉन्शियस झालेलो आहे. द स्मार्ट वॉचेस, आता स्मार्ट वॉच एक प्रकार माहिती आहे सगळ्यांना. स्मार्ट वॉचेस अदर विअरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. आता आपल्या हेल्थ ॲप्स असतील, याचा देखील डेटा यातनं जनरेट होत असतो. फोनमध्ये बरेचसे ॲप्स आहेत प्ले स्टोअरवरती की ज्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. आपलं ब्लड प्रेशर देखील मोजता येतं, किंवा स्मार्ट वॉचेसवरती आपण किती किलोमीटर चाललो, किती आपण पावलं चाललो, किती आपल्याला आजची एनर्जी लागली, हे सगळं त्यामध्ये लक्षात येतं. म्हणजे बघा, वी आर हेल्थ केअर इंडस्ट्रीला देखील बघा कसा फायदा होऊ शकतो बिग डेटाचा. आणि वी कॅन से दॅट काय दिलंय बघा, वी कॅन से दॅट दे आर आर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. बायोमेडिकल म्हणजे काय, बायोलॉजी प्लस मेडिकल रिसर्च डिव्हायसेस आहे. याचा आपल्या डिव्हायसेस गॅजेट्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे त्याचा फायदा घेऊन आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येऊ शकतात. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, monitor the patient's sleep pattern, keep a record of his exercise, the distance walked etc. यातनं काय काय, रेकॉर्ड ऑफ एक्सरसाइज, डिस्टन्स किती चाललो हे दिसतंय, हार्ट रेट असतील, मॉनिटर पेशंटचं स्लीप पॅटर्न कसं आहे ते देखील आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आत्ता सध्या हा जो व्हिडिओ मी बनवतो यावेळेस काय आहे, सगळीकडे कोरोनाचं वातावरण आहे. कोरोना पिरियडमध्येच बिग डेटाचं ॲनालिसिस करून कशाचं काय केलं आहे, ऑक्सिजन लेवल आणि तुमच्या हार्ट रेट मोजण्यासाठीचं त्यांनी काय केलं आहे, ते इन्स्ट्रुमेंट आहे. त्यानंतर टेम्परेचर मोजण्यासाठीचं देखील त्यांनी काढलेलं आहे, टेम्परेचर मोजण्यासाठीचं इन्स्ट्रुमेंट. आणि हे कशामुळे झाले बघा शक्य, दिस इज ओनली बिकॉज ऑफ बिग डेटा. हे सगळं ॲनालिसिस करून त्या पद्धतीनं हे सगळं कशामध्ये, याचा फायदा कशामध्ये घेतला आहे, हेल्थ केअर इंडस्ट्रीला कसा झाला आहे हे याचं एक्झाम्पल आहे. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. The analysis of this data collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फीडबॅक यामुळे आपल्याला मिळू शकतो. Nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure etc. at home. 24/7 monitoring can be provided to patients in hospitals too. बघा ना, हे आपल्या फायद्याचंच आहे, त्यातल्यात इंडस्ट्रीसाठी देखील महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रोग्रेस आणि ज्याला आपण काय म्हणतो टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटचा फायदा, त्यातनं जो बिग डेटा जनरेट होतो त्यापासून मिळणारा फायदा बिझनेस ग्रो करण्यासाठी असेल किंवा तुमचं पर्सनल लाईफ चांगल्या पद्धतीनं ज्याला आपण जगण्यासाठी असेल, याचा फायदा होतो. लेट मी स्क्रोल इट डाऊन. ओके. विथ द हेल्प of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment. Any ailment म्हणजे काय, डिझीज. याला काय म्हणतो आपण, डिझीज. एलिमेंट मीन्स व्हॉट, दॅट इज नथिंग बट डिझीज. मग इथे काय होऊ शकतं, त्याचा फायदा होतो. म्हणजे इलनेस असेल, कुठला आजार असेल, त्याचं डायग्नॉसिस म्हणजे ट्रीटमेंट चांगले होऊ शकते, तो आयडेंटिफाय व्यवस्थित होऊ शकतो. द इफेक्ट ऑफ द ड्रग एक्सेट्रा, हे कशामुळे शक्य होतं, बिग डेटा. अननेसेसरी गेस वर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड. मग अननेसेसरी फक्त गेस करा हे सगळं त्यातनं निघून जातं. आणि हे कशामुळे शक्य होतं, जस्ट बिकॉज ऑफ बिग डेटा अनालिसिस. नाव पास्ट रेकॉर्ड्स ऑफ पेशंट्स कॅन बी मेंटेन्ड अँड बेटर अनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन्ड. सो पास्ट रेकॉर्ड जे असतील ते देखील मेंटेन केले जातात. आता बघा ना, कुठल्या हॉस्पिटलला जरी गेलो आपण, आपली एंट्री तिथे केलेली असते, अगोदर कुठल्या गोळ्या दिल्या, कुठल्या पद्धतीने यांना औषध आपण दिलेलं आहे, हे सगळं आपल्याला तिथे लक्षात येतं. म्हणजे याचा फायदा हे सगळं बिग डेटामुळे होतं आहे. अँड दिस इज वॉट यू कॅन से वॉट ह्यूज इन्फॉर्मेशन दॅट इज कलेक्टेड. जी ह्यूज इन्फॉर्मेशन कलेक्ट झालेली असते त्यामधनं होतं आहे. नाव बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ epidemics and diseases. What is there? Epidemics म्हणजे काय, what is the meaning of epidemic? That is outbreak of infectious disease. म्हणजे संसर्गजन्य जो रोग असतो त्याचा देखील ॲनालिसिस केलं जातं. कोरोनाचंच बेस्ट एक्झाम्पल घ्या तुम्ही. कोरोना आपण वर्ल्डोमीटर बघितले, बऱ्याच लोकांनी वेगवेगळे ॲप्स क्रिएट केलेले आहेत. तुम्ही एंट्री केली, तुम्हाला झालं असेल म्हणजे कोरोना पेशंट्स असतील त्यांची एंट्री झाली की रिफ्लेक्ट व्हायचं डेटा तुम्हाला जागेवर मिळतोय, किती लोक पेशंट्स आहेत, किती रिकवर झालेत, किती डेथ झाल्यात. आणि दिस इज नथिंग बट बिग डेटा अनालिसिस.
Now, just when you post your message, I am down with flu on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. बघा, आता तुम्ही म्हणाल सर सगळेच मेसेजेस हे आपण व्हॉट्सअपला वगैरे टाकतो, फेसबुकला, हे लगेच ॲनालिसिसला जातात का? यस, अँड डेटा इज जनरेटेड. बघा ना, तुम्हाला फ्लू आहे असे जर लोकांनी मेसेजेस टाकले व्हॉट्सअपने एकमेकांना, शेअर केले, तर कुठल्या मोबाईल नंबरवरनं हा मेसेज आला हे तर असतं. दिस इज कॉन्फिडेन्शियल, डोंट वरी, नो वन इज गोइंग टू टेल युअर मेसेजेस टू अदर्स. तुम्ही म्हणाल सर आमचं चॅटिंग चालू असते मित्रांचं, तर ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ॲनालिसिस होतं, एव्हरीथिंग इज ॲनालाइज्ड, आणि त्याचा फायदा घेऊन इंडस्ट्रीला देखील बरेचसे फायदे होतात. Now, pharmaceuticals company would pay huge amount to receive the health data of the people to promote a research in the particular area. म्हणजे काय होतं, मग याचा फायदा फार्मास्युटिकल्स कंपनीज घेतात आणि त्या काय करतात की त्याच्या रिलेटेड रिसर्च सुरुवात करतात. विथ द हेल्प ऑफ द डेटा गॅदर्ड, इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन्स अँड सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम्स दे आर एन्काउंटरिंग. म्हणजे जे काय प्रॉब्लेम्स असतील, जे काय सोल्युशन्स असतील, ते सजेशन्स कशावरती येतात? आपल्या मोबाईलवरती. सो दिस इज ऑल अबाउट बिग डेटा. डू यू थिंक बिग डेटा हॅज इम्प्रूव्ड द क्वालिटी ऑफ लाईफ? येस, अँड हाऊ? आत्ता जे डिस्कस करतो हे सगळे त्याचेच एक्झाम्पल्स आहेत. क्वालिटी आपली एनहान्स झालेलीच आहे. टेम्परेचर असेल, हे साधे साधे एक्झाम्पल्स आपण घेतोय. स्मार्ट वॉच असेल किंवा बाकी कुठलंही घ्या तुम्ही, देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. नाव द नेक्स्ट यूज ऑफ बिग डेटा, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. आता इथे बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंगमध्ये कुठल्या पद्धतीनं त्याचा फायदा होतो आपण बघूयात. बिग डेटा. विथ द बिग डेटा अनालिटिक्स, the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. आता याचा इथे काय फायदा होतो बघा, बँकिंग असेल, फायनान्स आणि ट्रेडिंग, व्यापार ज्याला आपण म्हणतो, तर इथे याचा फायदा काय होतो, तर एक प्रकारचं इन्व्हेस्टमेंट पॅटर्न लोकांचं आपल्या लक्षात येतं. इन्व्हेस्टमेंट, आता हे तुम्ही जर शेअर मार्केट घेतलं किंवा म्युच्युअल फंड्स घेतलं, एक्झाम्पल्स बघा मी जे सांगतोय तुमच्या लक्षात येईल की बिग डेटा कसा जनरेट होतो, यातनं किती लोकांनी कुठं इन्व्हेस्ट केलं आणि कुठल्या पद्धतीनं इन्व्हेस्ट केलेलं आहे याचा स्टडी केला जातो. त्यानंतर काय केलं जातं की याचं जे इन्साइट्स मिळतात, ज्यातनं जे काय आउटपुट मिळतात, रिझल्ट्स येतात, त्यातनं बँक्स अँड फायनान्स कंपनीज काय करतात, तर सुटेबल असे प्लॅन लोकांसाठी तयार करतात. म्हणजे बिग डेटा हॅज एनेबल स्मूथ फंक्शनिंग ऑफ एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. आता याचंच एक एक्झाम्पल घेतलं आपण, ATM ज्याला म्हणतो आपण, जेवढे काय ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स होतात बघा ना, सुरुवातीला कसं होतं, बँकेमध्ये जायचं, ते विड्रॉ स्लिप भरायची, त्यानंतर पैसे काढायचे किंवा चेक यूज करायचा. पण आत्ता तसं आहे का? यू कॅन यूज सो मेनी ॲप्स आर देअर. याचं कुठेतरी ॲनालिसिस होत असेल, कोण कशाचा जास्त यूज केला जातो, त्यानुसार त्यांचे वेगवेगळे प्लॅन्स तिथे येत असतात. Now, banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes. आता सायबर क्राईम्स टाळण्यासाठी देखील बिग डेटाचं ॲनालिसिस महत्त्वाचं ठरतं. जसं की कार्ड फ्रॉड डिटेक्शन असेल, आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स असेल, म्हणजे यामध्ये हे काही टेक्निकल टर्म्स आहेत बघा. सायबर क्राईम होण्यासाठी कुठल्या पद्धतीनं बघा ना, एखाद्या वेळेस तुम्ही इंटरनेट बँकिंगसाठी लॉग इन करत असाल, 3 अटेम्प्ट तुम्हाला दिलेले असतात किंवा 5 अटेम्प्ट. जर तुमचं त्याच्यावरती गेलं तर तुमचं अकाउंट हे फ्रीज होतं ॲटलिस्ट फॉर 24 आवर्स. म्हणजे इथे काय होतं, तुमचं इथे सायबर क्राईमसाठी त्याचा उपयोग केलेला आहे असं काय होऊ शकतं, किंवा फ्रॉड डिटेक्शन देखील यातनं आपल्या लक्षात येऊ शकतं. सो बिग डेटा कॅन बी अनालाइज बाय अनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स. ब्रूट फोर्स अटॅक्स म्हणजे काय? सायबर अटॅक that relies on guessing all possible combinations of a targeted password until the right one is found. बघा ना, ब्रूट फोर्स अटॅक्स, कॉम्बिनेशन्स ज्याला म्हणतो आपण, अँड देर आर इवन सच ॲप्स ऑल्सो, सॉफ्टवेअर्स ऑल्सो, ज्यामध्ये नाव टाकलं तर पॉसिबल आपल्याला काय दिलं जातात, पॉसिबल त्याचे पासवर्ड्स क्रिएट केले जातात आणि ते जर सगळेच टाकून बघितले कुठल्या तरी एकानं ओपन होऊ शकतं. इट मीन्स व्हॉट? त्यासाठी मी जे एक्झाम्पल दिलं आहे ना, 3 to 5 अटेम्प्ट्स आर देअर.
त्यामुळे याचा फायदा असा देखील बँकिंग आणि सिक्युरिटीसाठी देखील करता येऊ शकतो, सिक्युरिटी वाढवण्यासाठी त्यांच्या बँकिंग, फायनान्स आणि ट्रेडिंगमधला. Then big data not only helps in predicting cyber crimes but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. मग याचा फायदा परत कुठे, एखादं ट्रान्झॅक्शन चुकीचं झालंय का किंवा ट्रान्झॅक्शन केलंय पण समोरच्याला पैसे गेलेले नाहीयेत किंवा फेल झालेलं आहे, तर हे देखील किती वेळेत झालेलं आहे याचं देखील ॲनालिसिस कशामुळे होऊ शकतं, बिग डेटामुळे. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल स्पाइक्स ऑन सर्व्हर्स सो दॅट बँक्स कॅन मॅनेज ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंगली. आता स्पाइक्स म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्पाइक्स? मीन्स इन्क्रीजिंग, म्हणजे सर्व्हरवर ते किती. इट कॅन इवन प्रेडिक्ट पॉसिबल इन्क्रीजिंग और इन्क्रीज ऑन सर्व्हर्स. त्यामुळे बँक काय करू शकतात, त्या पद्धतीनं त्यांचे ट्रान्झॅक्शन्स मॅनेज करू शकतात. सो दिस इज द यूज ऑफ व्हॉट, बिग डेटा इन बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. थोडी कॉन्सेप्ट नवीन असू शकते तुमच्यासाठी. आपण विचारही करत नाही की आपण एखादी गोष्ट करताना, एखादा बिझनेस सेट करताना, इंडस्ट्री असेल, कंपनी असेल, इवन आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये देखील याचा यूज करू शकतो बिग डेटा ॲनालिसिसचा. त्यानंतर आता आपण बघूया लास्ट इथे याचा पार्ट 2 पॅरेग्राफ्स इथे दिलेले आहेत. कशाशी रिलेटेड आहेत, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. तर इथे दिलेलं आहे बघा, द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. आता ही जे कमिशन आहे, ही जी ऑर्गनायझेशन आहे, कुठली, सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन, काय करते, बिग डेटा ते यूज करतात कशासाठी, मॉनिटर करण्यासाठी. काय तर फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स केले जातात का, कुठली सस्पिशियस ॲक्टिव्हिटी होते का. बघा ना, ऑनलाईन करून यात काय होतंय, तुम्ही जर मोठा अमाऊंट ट्रान्सफर करत असाल आणि तुमचं इन्कम कमी आहे, कशाच्या अंडर तुम्ही करताय हे देखील तुमचं काय केलं जातं, मॉनिटर केले जातं. द SEC that using network analytics and natural network analysis and what is given there, where is it, okay, natural language processors to identify possible frauds in the financial markets. त्याचा फायदा होऊ शकतो की पॉसिबल फायनान्शियल फ्रॉड्स काय होऊ शकतात फायनान्शियल मार्केटमध्ये, हे मॉनिटर करण्याचं काम SEC करतं. पण याच्यासाठी ते कशाचा फायदा घेतात, दॅट इज ऑफ बिग डेटा. बघा किती महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, म्हणजे बसल्या जागी सगळ्या गोष्टी मॉनिटर होऊ शकतात. दिस इज कॉल्ड बिग डेटा. नाउ हाय सिक्युरिटी ट्रेडिंग, दॅट इज HFT, is an area where big data finds a lot of use today. Here big data algorithms are used to make trading decisions. Today the majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy sell decisions in splits of seconds or in split seconds. बघा, शेअर मार्केट तसंच आहे, ऑनलाईन आहे सगळं. यामध्ये अल्गोरिदम असतं सगळं, म्हणजे त्याचा जसं जसं तुम्ही तुमचे डेटा त्यामध्ये इनपुट देत असता. फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या ना, Dream11चं एक्झाम्पल घ्या, दॅट इज जस्ट द एक्झाम्पल. इथनं लोकांनी तिथे 1 करोडसाठी समजा तिथे लोकांनी तिथे पैसे लावले असतील 49 रुपीज. तर 49 रुपीज लावणारे लोक किती आहेत, कुठनं आहेत, कुठल्या भागातले जास्त आहेत, त्याचं ॲनालिसिस करून ॲट द सेम टाईम कुठली टीम तुम्ही बनवली आणि ती कुठल्या पद्धतीनं वर जातं, हे सगळं ॲनालिसिस आहे. हे सगळा खेळ कशाचा आहे, बिग डेटा अल्गोरिदम्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट अँड यू नीड टू अंडरस्टँड. म्हणजे आपण ज्या दररोजच्या ॲक्टिव्हिटी करतो त्या देखील किती महत्त्वाच्या, एखाद्याचा बिझनेस वाढवण्यासाठी किंवा आपलं लाईफ देखील कुठल्या पद्धतीनं यामध्ये काय होतं आहे, चांगल्या पद्धतीनं प्रोग्रेस होतं, हे आपल्याला इथे लक्षात येतं. सो कॅन वी अंडरस्टँड द इकॉनॉमी ऑफ द कंट्री बाय द डेटा ऑफ बँकिंग अँड फायनान्स? येस. इथे हा जो क्वेश्चन दिलेला आहे बघा, कॅन वी अंडरस्टँड? येस, इट इज पॉसिबल. सगळे ट्रान्झॅक्शन्स क्लिअर कट दिसत आहेत, सगळं अल्गोरिदम दिसतं आहे. बिग डेटाचं ॲनालिसिस केलं की कुठे काय आहे, सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर कट होतात. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, बिग डेटा आणि बिग इन्साईटचा हा पार्ट 1 आहे. दिस इज पार्ट 1. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. पार्ट 1 मध्ये आपण काय डिस्कस केलं आहे. आता पार्ट 2 सगळ्यांनी, पार्ट 2चं जे लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, ती सगळ्यांनी बघा. आता पार्ट 1 मध्ये आपण बघितलं बिग डेटा ही कॉन्सेप्ट काय आहे.
व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ बिग डेटा. त्यानंतर त्याचे उपयोग बघितले. त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर बघितलंय लोकेशन ट्रॅकिंग, त्यानंतर बघितलंय अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, त्यानंतर हेल्थ केअर इंडस्ट्री बघितलंय, अँड देन बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग, यामध्ये त्याचा फायदा कसा होतो हे आपण इथे आता डिस्कस केलं आहे. आपण नंतरचे जे उरलेले आहेत टोटल जे आहेत नंतर देर आर टोटल 8, आता 5, 6, 7, 8 हे पार्ट 2 मध्ये डिस्कस केलेलं आहे. आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू वॉच इवन पार्ट 2 इन कंटिन्युएशन, तर आणि तरच तुम्हाला हा लेसन लक्षात येणार आहे. एका व्हिडिओमध्ये जर सगळं घेतलं तर व्हिडिओ मोठा होईल, 1 सव्वा तासाचा व्हिडिओ होईल. अँड स्टुडंट्स डू नॉट वॉन्ट बिग व्हिडिओज, यू कॅन से व्हॉट बिग व्हिडिओज फॉर देअर स्टडी. माझे व्हिडिओज थोडे मोठे आहेत पण डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येईल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. So thank you everyone, and subscribe the channel, like and share the video, and also press the bell icon to get the latest notifications well in advance. Thank you.